तो मोबाईल सोडा ते पाटियो सोडा आणि भायर सरा या जायले सगळे एकटा येऊन सपोर्ट दाखवूया. इतला लोक येऊन जा की सरकारच्या दोळ्यात दिसून जा की बाबा हय गोयकार उठले भुरगे उठले. हरमल आणि मोर्चे सारख्या वाठारांत जमीन कन्वर्ट झाला. आता उरली थोडी ती कन्वर्ट झाला त्याचा इम्पॅक्ट किती जातो. तशी जाणा आम्ही बायोडायव्हर्सिटी कॅरिंग कॅपॅसिटी आमचो गोयकाराचो अस्तित्व ना जातो. आम्ही गोयकारच उरचे ना जे भायले पॉप्युलेशन आसा ते रूल करतले. आणि की हरमला गावात 39A अंडर लँड चेंज ऑफ झोनाचो एक प्रपोजल असलो आणि त्या प्रपोजलाच्या विरोधात पुराय हरमल गाव एकठांय झालो. एक भव्य अशा पद्धतीची मशाल मिरवणूक त्या हरमलच्या लोकांनी आयोजित केली. सातत्यान आंदोलन केले आणि सरकारात तो डिसिजन रद्द करपाक भाग पाडलो. याच हरमलच्या या आंदोलना उपरांत खंय तरी त्या आंदोलनाविषयी जेन्ना जस्टिस फेर्दिनांद रिबेलो हांणी चॅनलाचेर ते आंदोलन पळयलें कशा तरेन लोक रस्त्यार भायर सरल्या आणि जोशान आक्रोशान कशा पद्धतीन आपलो गांव वाटोवपा खातीर लोक वावुरले ते त्यांनी पळयलें. बातम्यो तांणी पळयल्यो आणि खंय तरी एक निराशेची परिस्थिती असली की बाबा गोंयान हे चल्लां कितें आणि आमचे गोंयकार करतात कितें. ह्या परिस्थितीन त्या हरमलच्या आंदोलनात एक पॉझिटिव्हिटी निर्माण जाली की गोंयकार अजून न्हिदूंक ना, गोंयकार जागो आसा आणि गोंयकार जर एकठांय जावन जर रस्त्यार येत जाल्यार कितेंय करप शक्य आसा हे त्या आंदोलनांतल्यान दिसून येयलें. आणि तातूंतल्यानूच जस्टिस फेर्दिनांद रिबेलो हांच्या भितर एक उमेद एक पॉझिटिव्हिटी तयार जाली आणि त्या पॉझिटिव्हिटींतल्यान ह्या इनाफ इज इनाफ या लोक चळवळीचो खऱ्या अर्थान जन्म जालो अशें आमी म्हणपाक शकता. पेडणे तालुक्यातली ही जाहीर सभा येत्या त्या आयतारा 5 एप्रिलाक सांजेच्या 4 वरांचेर हरमला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सभागृहात आयोजित जातली आणि ह्या सभेक निवृत्त न्यायमूर्ती जस्टिस फेर्दिनांद रिबेलो हे स्वतः हजर रावतले आणि स्वतः आमकां मार्गदर्शन करतले. तर ज्या हरमल गावान हो संदेश पुराय गोंयांत दिलो त्याच हरमल गावान जस्टिस फेर्दिनांद रिबेलो हांची ही जाहीर सभा घेवची असो निर्णय आमचो पेडणेच्या पुराय टीमीचो जालो आणि त्याच खातीर आमी ही जाहीर सभा ही त्या दिसा आयतारा 5 तारखेक सांजेच्या 4 वरार दवरलेली आसा. आता एक गजाल आमी लक्षात घेवपाक जाय की जस्टिस फेर्दिनांद रिबेलो हे कुंकळ गांवचे गोवा दमण आनी दीव विधानसभेचे ते एक वांगडी एका तेंपार आणि ते आदोगाद असल्या कारणान सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या पर्यावरण विषयक आणि जे गोंयकार आसात नीज गोंयकार आसात मागीर ते नुस्तेकार आसूं देत नाजाल्यार शेतकार आसूं देत ह्या सगळ्या गोंयकारा खातीर आपली वकिली आपले वकिलीचे ज्ञान दिवपी तांकां मार्गदर्शन दिवपी तांच्यो केसी लढपी अशा पद्धती चळवळी वृत्तीचे गोंयकार हे जस्टिस फेर्दिनांद रिबेलो अशी तांची वळख आसली. त्या उपरांत ते आमदार जाले आणि त्या उपरांत तांणी राजकारण सोडून पुरायपणान ते वकिली क्षेत्रांत आणि मागीर न्यायालयापर्यंत गेले. बॉम्बे हायकोर्टाचे ते आदले न्यायाधीश म्हणून तांणी काम केले आणि आमच्या देशातलो सगळ्यात व्हडलो हायकोर्ट जो अलाहाबाद हायकोर्ट या अलाहाबाद हायकोर्टाचे चीफ जस्टिस म्हणून तांणी काम केले. येतो व्हडलो मान फावो जाल्ले एकमेव गोंयकार अशा पद्धतीचे जस्टिस फेर्दिनांद रिबेलो हे आसात. इनाफ इज इनाफ ही जी सभा आरंभ जावची आसा 5 तारखेर 4 वरांचेर सगळे आमच्या युथांनी भायर सरचे. आमकां खबर आसा की आमचे जाणटे आमचे जे ओल्ड एन्सेस्टर आसा तेंच्यांनी आमचे गोंयकारा खातीर जमणी भाटां राखून दवरलेली. आयज आमी पळयता की आमचे भुरगे खंयच फुडें सरना. ही एक आमकां ऑपॉर्च्युनिटी आसा आयज ना जाल्यार केन्नाच ना. म्हाका दिसता तुमकां खबर आसा कितलेच लाख स्क्वेअर मिटर पेडण्या गांवांत मांद्र्या हरमल आणि मोर्चे सारख्या वाठारांत जमीन कन्वर्ट जाला. आता उरली थोडीच ती कन्वर्ट जाला त्याचो इम्पॅक्ट कितें जातो. तशी जाणा आमी बायोडायव्हर्सिटी कॅरिंग कॅपॅसिटी आमचो गोंयकाराचो अस्तित्व ना जातो. आमी गोंयकारच उरचे ना जे भायले पॉप्युलेशन आसा ते रूल करतले. आणि हे आमी सध्या ऑलरेडी पळोवंक शकता की जायत्या गांवांनी भितर भितर देल्लीकार भायले लोक कशी दादागिरी करतात, कशे दोंगर कातरतात, कशी विला बांदतात, कशे बांगले बांदतात. म्हाका दिसता आमी जॉबा फाटल्यान धांवपाचे दीस सोंपले. आता आमची माती माय आमची राखपाचो दीस आयला. म्हणून ह्या मिटिंगेंतल्यान एक आवाज दिता आमच्या युथाक तो मोबायल सोडा ते पाटियो सोडा आणि भायर सरा या जायले सगळे एकठांय येऊन सपोर्ट दाखवया. इतलो लोक येऊन जा की सरकारच्या दोळ्यात दिसूंक जा की बाबा हय गोंयकार उठले भुरगे उठले. आणि अशेंच ह्या आवाजान हे मिटिंगेक एकठांय येऊन 5 तारखेक 4 वरांचेर आमी जस्टिस रिबेलो आमचो तेंको दिवया आणि आमकां सजेशन घेवया कितें सांगूंक सोदता तूं आमचे गोंय राखपा खातीर. आणि ताका फुडें सर आमी तुज्या फाटल्यान आसा आणि आमच्या गोंय राखतले जाल्यार आमी भायर सरपाक जाय म्हणून उलो मारया. देव बरें.